ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत शिर्डीपासून अवघे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणारे एकुर्के गाव, राहता तालुक्यातील एकुर्के गाव आहे. तर आज तेथे वज्रेश्वरी मातेची यात्रा आहे. तर चला जाऊया वज्रेश्वरी माता एकुर्का येथे दर्शनासाठी. ओम साईराम. तर आत्ता ब्लॉग नक्की बघा. ओम साईराम. तर आत्ताच आपण निघलो आहे शिर्डीमधून. तर समोर बघू शकता हा आहे पिंपळवाडी रोड. तर आपण चाललेलो आहे पिंपळवाडी रोडनी सरळ. तर चला जाऊया वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला एकुर्के येथे. तर आज वज्रेश्वरी मातेची यात्रा असल्यामुळे आपण एकुर्के येथे जाणार आहोत आणि वज्रेश्वरी मातेचे दर्शन घेणार आहोत. खूप सुंदर मंदिर आहे. तर चला जाऊया वज्रेश्वरी मातेला. तर आता आपण पोहोचलेलो आहे पिंपळवाडी येथे. तर समोरच बघू शकता पिंपळवाडीची वेस समोरच आहे. तर तिथून टर्न मारल्यानंतर सरळ जायचं आहे आपल्याला. तर चला जाऊया वज्रेश्वरी माता. तर हा आहे एकुर्का रोड. तर समोर पाटील आहे. वरच्या साईडला पुलतांबा रोड आहे आणि सरळ एकुर्का रोड आहे. तर चला जाऊया एकुर्के येथे वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला. तर आता आपण पोहोचलेले नपावाडी येथे. तर समोरच बघू शकता कमान आहे नपावाडीची. तर चला जाऊया एकुर्क्यामध्ये. ओम साईराम. तर आता पोहोचलेलो आहे आपण एकुर्का येथे. समोरच पाठवलेले एकुर्क्याची. तर समोरच भव्य दिव्य अशी कमान आपल्या स्वागतासाठी उभी आहे, तटबस्थ आहे. तर बघू शकता. तर यात्रा उत्सवाचा दिवस पहिला आहे त्यामुळे सर्वजण आपली दुकाने लावत आहे. तर बघू शकता खूप मोठी यात्रा उत्सव. तर समोरच वज्रेश्वरी मातेच्या कळसाचे दर्शन झालेले आपले. तर बघू शकता भव्य दिव्य असे वज्रेश्वरी मातेचे मंदिर. मंदिरावर भगवा झेंडा आणि काठी खूप सुंदर अशी फडकतानी बघू शकता. खूप सुंदर असे दुकानं लागलेले यात्रोत्सवाचा पहिला दिवस. तर चला जाऊया वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला. तर आपण आता घेतलेले फुल हार नारळ मातेच्या दर्शनाला निघालो आहे. तर समोरच पायऱ्या आहे. पायऱ्याने गेल्यावरती समोर गेल्यानंतरच वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे. तर चला जाऊया मातेच्या दर्शनाला. तर त्याआधी आपण वरती जाऊन नारळ सोलून घेऊन नारळ फोडून येऊ परत. चला. तर नारळ बी फोडले आपण. नारळ फोडून वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला जाऊया. समोरच भव्य दिव्य अशी ज्योत वज्रेश्वरी मातेची लावलेली आहे. तर इथले गावातील तरुण वर्ग खूप वज्रेश्वरी मातेची सेवा करतात. लांब लांबून दिव्य ज्योत आणत्या, मशाल आणत्या आईच्या यात्रोत्सव निमित्त. तर आपण आलेले मंदिरामध्ये. समोरच आईच्या मुखोट्याचे दर्शन होते. आपण घंटा वाजून आईचे दर्शन घेऊया. समोर दिले सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वदी साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुभ्यं. तर आईचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर. तर जाणून घेऊया आई वज्रेश्वरी मातेचा थोडक्यात इतिहास. अतिशय जुन्या काळातील घडलेली ख्याती आहे. एके दिवशी एकुर्के गावातील शेतात विहिरीचे खोदकाम करत असताना या खोदकामाच्या दरम्यान एक शिळा रूपात असलेल्या मूर्तीला टिकाव लागला असता शिळेतून रक्ताची धार उडाली. श्री वज्रेश्वरी मातेने शिळा रूपात भाविक भक्तांना दृष्टांत दिला. त्यानंतर येथील एके दिवशी साक्षात एका भक्ताच्या स्वप्नामध्ये देवीने जाऊन आणि भक्तास सांगितले की माझी प्राण प्रतिष्ठा कर. तर तेव्हा त्या भक्ताने आई वज्रेश्वरी मातेची प्राण प्रतिष्ठा करून येथे मंदिराची स्थापना केली. तर तेव्हापासून वज्रेश्वरी मातेची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. नवरात्र उत्सव 9 दिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पाडला जातो. विविध कार्यक्रम ठेवले जातात.
पंचक्रोशीतील हजारो भक्त येथे आईच्या दर्शनासाठी येत असतात. नगर जिल्ह्यातील हजारो भक्त आई वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला येथे एकुरक्या गावात येत असतात. राहता तालुक्यातील जागृत देवस्थान मानले जाते, त्यामुळे येथे खूप मोठी यात्रा उत्सव भरलेला असतो. आई वज्रेश्वरी मातेकडे मनापासून भक्तिभावाने श्रद्धेने जे पण कोणी काही मागतं, आई त्याचा नवस 100% पूर्ण करते. तर आपण आलेलो आहे दर्शन करून मंदिराच्या बाहेर. तर दर्शन घेऊन मनाला खूप शांतता वाटली, खूप मन प्रसन्न झाले आई वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेऊन. तर चला जाऊया आता. तर आपण दर्शन करून आता निघालो आहे. यात्रा उत्सवचा पहिला दिवस असल्यामुळे आज गावामध्ये बैलगाडा शर्यत आहे. तर चला जाऊया बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. ओम साईराम. तर आपण आलेलो आहे आता बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. बघू शकता माग बैलगाडा शर्यत प्रेमी संपूर्ण नगर जिल्ह्यातील हजारो बैलगाडा शर्यत प्रेमी येथे उपस्थित झालेले आहे बैलगाडा शर्यतसाठी. तर बघू शकता खूप सुंदर असे बैलगाडा शर्यतसाठी येथील ग्रामस्थांनी व्यवस्था केलेली आहे आणि हजारो बैलगाडा प्रेमी येथे बैलगाडा उत्सव बघण्यासाठी आलेले आहे. तर आपण पण आलेलो आहे. चला बघूया आता बैलगाडा उत्सव, बैलगाडा शर्यत. नाद एकच, बैलगाडा शर्यत. ए बैल आणा इकडे. दरवर्षी येते, दरवर्षी येते. हॅलो. ओम साईराम. तर बघू शकता समोर पंचक्रोशीतील हजारो बैलगाडा प्रेमी येथे आपले बैलजोडी घेऊन बैलगाडा शर्यतसाठी येथे उपस्थित झालेले आहे, हजेरी लावलेली आहे. तर बघू शकता एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा बैलगाडा प्रेमी येथे हजर झालेला आहे आणि त्यांनी हजेरी लावलेली आहे बैलगाडा शर्यतसाठी. तर बघू शकता खूप सुंदर सुंदर प्रकारचे बैलगाडा शर्यत प्रेमी येथे उपस्थित राहिलेले आहे आणि आपण पण बैलगाडा शर्यत बघण्यासाठी थांबलेलो आहे. तर चला बघूया आता बैलगाडा शर्यत. नाद एकच एकच, फक्त बैलगाडा शर्यत. कुठलं रे भाऊ? बरं कुठलं आहे? चिंचडगाव. वैजापूर चालू का? हो दरवर्षी आहे का? दरवर्षी येते का? हा ना, येऊन होतं. बैलगाडा शर्यतीसाठी ग्राउंड बनवलं आहे.
सायराम आता इथे झालेला आहे बैलगाडा शर्यत उत्सवला सुरुवात. बघू शकता हजारो बैलगाडा प्रेमी इथे उपस्थित राहिलेले आहे. आपल्या बैलगाडा शर्यत प्रेमी बघू शकता सर्व बैलगाडा प्रेमी आपल्या बैलजोडींना घेऊन इथे बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित राहिलेले आहे. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता हजारो बैलगाडा शर्यत प्रेमी इथे आलेले आहे. संपूर्ण पंचक्रोशी नगर जिल्ह्यातील बैलगाडा बघू शकता झाडांवर सुद्धा बैलगाडा प्रेमी शर्यत बघण्यासाठी बसलेले आहे. एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा तर याला म्हणतात नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. तर बघू शकता पहिली शर्यत सुरू झालेली आहे. खूप सुंदररित्या बघू शकता एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा बैलगाडा प्रेमी आपला बैलगाडा घेऊन मोठ्या उत्साहाने बैलगाडा शर्यत कंप्लीट करत आहे. तर तुम्ही बघू शकता नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. अरे तू छातीला माती लावते पहिला. छातीला माती का म्हणलं खरं आतलं शांत होतं तेव्हा माती लावून राहील तेव्हा याला पण त्याला पण तेव्हा पलीकडचं बॅग कर बरं का करू. अरे बाप काय करू अरे बाप ते बाई आतले ते घोडायला पाहिजे पायाला पाहिजे जाणून करायची बाबा तिनं पडीची काय ना पलीकडे आतल्या पलीकडची गाडी गावात नाही शिकायला नाही ते पोरं गावात एवढे जाम टाइम लावून आलं तेवढं ते ॲडमिट कार्ड ते काय सुटूच तर माती पाहिजे शांत राहील बरं काढी नाही सोडलो पाहिजे पाहिजे ना दोन्ही पाय वरच होती पाहिजे सात-8 रुपये मारून तेवढं माहिती ना तेवढं हा मग शांत गुलाम पण माहिती राहते बाबा बरोबर फास्ट येत नाही कसं म्हणजे तू आपल्याच थोडं तांबडा पहिले आपला एकदा पाकला विषय मिटला एकदा पाकला विषय मिटला हे आतून घ्या पलीकडलं पुढे आहे पलीकडलं पुढे आहे पाटी 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 आतूनच आहे भाऊ पलीकडलं आहे. अरे बिचकलं बरं का बिचकवलं राजा मागो रे राजा मागो रे पलीकडलंच आहे राजा मागो ते काठी घेऊन नाही चालला का मध्ये यो यो गेंडा सारखा काठी घेऊन आणतो नाही रे तो काय मध्ये तो पहिलवान चालला तो घोड्या तिथं बिचकलं ते खरं तिथे खेळ तेव्हा लाल्या पाय ना पाय ना हरपाय घालला राजा. ओम साईराम. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. वज्रेश्वरी माता की जय.